नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत एक होता कारभार. अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कारभारने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन, विकास, उपयोग, पुनर्भरण या शाश्वत कृती संस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुखसमृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे, ऐकायलाच हवे आणि समजून घ्यायलाच हवे असे हे पुस्तक. एक होता कारभार. लेखिका आहेत वीणा गवाणकर आणि या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे राजहंस प्रकाशनाने. चला तर मग ऐकूयात एक होता कारभार. श्रोते हो, आज आपण या पुस्तकातील पुढची गोष्ट ऐकणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे स्वातंत्र्यग्रस्त. चला तर मग ऐकूयात. इसवी सन 1865च्या डिसेंबर महिन्यात निग्रोंच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं. ज्यांना फक्त हुकूमच ऐकायची सवय होती, कपाशीत राबणं एवढाच ज्यांच्या आयुष्याचा अर्थ होता, अशा अडाणी निग्रो गुलामांना कायद्याने म्हणजेच घटनेने स्वतंत्र केलं. पण स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता त्यांच्यात एकाएकी कशी येणार? 2.5 शतकं गुलामीत घालवलेल्या या 40 लाख लोकांपुढे मिळालेल्या स्वातंत्र्याने गंभीर समस्या उभ्या केल्या होत्या. ना अन्न, ना वस्त्र, ना निवारा. भविष्य काळासाठी या गोष्टींची तरतूद करायची असते हेही त्यांना कोणी शिकवलेलं नव्हतं. प्रत्येक निग्रो विकला गेलेला. त्यामुळे कुटुंब व्यवस्था नाही, लग्न संस्था नाही. यांच्या स्त्रिया म्हणजे मळेवाल्यांची मालमत्ता. कसलाच ठावठिकाणा नसलेला हा समाज मुक्त म्हणून रस्त्यावर आला. रोगमुक्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर रुग्णांची सेवा करायला, औषधोपचार करायला कोणीही नाही, अशी ही अवस्था. स्वतंत्र म्हणून त्यांना आता गोऱ्यांच्या बरोबरीने जगायचं होतं. मधलं अंतर गाठण्यासाठी उरी फुटेपर्यंत धावायचं होतं. या नवमुक्त समाजापुढे प्रश्न अनेक होते. राहत्या घरांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, कुटुंब संस्था निर्माण करण्याची गरज, जीवनमान उंचावण्याची आवश्यकता. एक ना अनेक प्रश्न, प्रश्नच प्रश्न. कापूस वेचणी पलीकडे दुसरं कसलंही कसब हाताला माहितीच नाही. स्वतःच्या मालकीची जमीन नाही, शिक्षण नाही, नोकरी नाही. काही जण तर 70-80च्या घरातले. उभ्या आयुष्यात आपला मळा सोडून कुठेही न गेलेले. त्यांनी आता या सरत्या वयात जायचं कुठे? बहुतेक सारे जण आपापल्या जुन्या मालकाकडे परतले. कोरभर अन्नाने त्यांना स्वातंत्र्याला महाग केलं होतं. स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांना पुरतेपणी कळलंच नव्हतं. शिक्षण, स्वातंत्र्य म्हणजे शारीरिक कष्टातून मुक्तता एवढाच अर्थ त्यांनी लावला होता. दैनिक गरजा भागवण्यासाठी श्रम केले पाहिजेत हे त्यांना पटत नव्हतं. ग्रीक, लॅटिन भाषा फाडफाड बोलता येणं, बँकिंग, कॉमर्स हे विषय अभ्यासणं हेच ते मोठेपणाचं लक्षण समजत होते. तशात आर्थिक व सामाजिक स्थैर्य येण्यापूर्वीच हा समाज राजकारणात खेचला गेला आणि या गोंधळात भरच पडली. दक्षिणेत मळेवाल्यांनी राजकीय सत्ता काबीज केली होती. त्यांना आपले मळे पिकवायला गुलाम हवेच होते. गुलामगिरी ही दक्षिणी संस्कृतीचाच भाग बनली होती. या प्रथेला दक्षिणी राज्यांच्या कायद्याने संरक्षण दिलं. जुनं बायबल, प्राचीन ग्रीसमधील गुलामगिरीची प्रथा यांच्या आधारे तिचं समर्थन होऊ लागलं. उत्तरेतील कापडाच्या गिरण्या दक्षिणेच्या कापसावर अवलंबून. त्यामुळे उत्तरेचे गौरवर्णीय भांडवलदार, कारखानदार या गुलामगिरीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत होते. यादवी युद्धात विजयी झालेल्या फेडरल सरकारने दक्षिणी राज्यातून तथाकथित
पुनर्रचना सरकारे स्थापन केली. मुक्त गुलामांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने फ्रीडमन्स ब्युरो स्थापण्यात आले. घटनेच्या 13व्या दुरुस्तीच्या आधारे कायद्याने गुलामगिरीचा अंत झाला होता. तरीही दक्षिणेत काय किंवा उत्तरेत काय, निग्रोंचा दर्जा कनिष्ठच मानणारे गौरवर्णीय वांशिक समानतेच्या बाबतीत मूग गिळून होते. न्यूयॉर्क, शिकागो, डेट्रॉईट इत्यादी मोठ्या मोठ्या शहरातून निग्रोंना पक्षपात सहन करावा लागत होता. या पंक्तीप्रपंचावर, भेदाभेद करणाऱ्या दक्षिणी कायद्यांवर बंदी घालण्याच्या हेतूने फ्रीडमन्स ब्युरोने नवीन विधेयक मांडलं. अमेरिकन संघराज्यात जन्म पावलेली तसंच संघराज्याच्या न्यायकक्षेत येणारी सर्व माणसं अमेरिकन संघराज्याचे नागरिक आहेत. तसंच ज्या घटक राज्यात ती राहतात त्यांचेही नागरिक आहेत. या विधेयकामागचा हेतू एकच, निग्रोंच्या नागरिकत्वाच्या हक्काचं संरक्षण व्हावं. 1868 मध्ये ॲलाबामा, जॉर्जिया, फ्लॉरिडा इत्यादी 7 दक्षिणी घटक राज्यांना पुनश्च संघराज्यात समाविष्ट करून घेण्यात आलं. फ्रीडमन्स ब्युरोचं विधेयक घटनेतील 14वी दुरुस्ती म्हणून मान्य झालं. नव्यानेच मताधिकार मिळालेल्या निग्रोंनी दक्षिणी राज्यातील बऱ्याच विधिमंडळातून मताधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाचं स्थान मिळवलं. आपलं राजकीय भवितव्य उजळ करण्यासाठी युद्धोत्तर काळात दक्षिणेत स्थायिक झालेल्या उत्तरीय गोऱ्यांनीही बऱ्याच विधिमंडळातून आघाडी मिळवली होती. निग्रो आणि ही उत्तरीय मंडळी यांच्या युतीपुढे मुठभर गोऱ्यांचं चालेना. आपली जुनी संस्कृती धोक्यात आली आहे. नव्या राजवटीला आळा घालण्याचं कायदेशीर साधन आपल्या हाती नाही. ही कुचंबणा ध्यानी आल्यावर गौरकाय पूर्णपणे निराश झाले. मग त्यांनी बेकायदेशीर साधनांचा अंगीकार केला. हिंसाचार, घातपात, जाळपोळ सारं काही. दक्षिण बजबजून गेली. यात होरपळून निघत होता तो निग्रो समाज. यात भर म्हणून की काय, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने या 14व्या दुरुस्तीचा सोयीस्कर अर्थ लावला. फक्त फेडरल सरकार व प्रजाजनांचे अधिकार या संबंधांपुरतीच ती दुरुस्ती मर्यादित ठरवली. दक्षिणेतील शाळा, वाहतुकीची साधनं, करमणुकीची ठिकाणं यातून वर्णभेद चालू ठेवण्यास मुभा दिली. झालं, वर्णद्वेष्ट्यांचं फावलं. पद्धतशीरपणे वर्णभेद पाळला जाऊ लागला. अगदी फेडरल सरकारच्या सैन्यात, नोकरीत या वर्णभेदास कायदेशीर अधिष्ठानच मिळालं. एकूणच काय तर 14व्या दुरुस्तीमुळे निग्रोंना राजकीय दर्जा मिळाला, परंतु सामाजिक समान दर्जा मिळालाच नाही. वर्णभेद होता तसाच कडवा राहिला. राजकीय क्षेत्रात निग्रो विधिमंडळ सदस्य होऊ शकत होता, तरी बाकी सर्व क्षेत्रात उपेक्षितच होता, बहिष्कृत होता. निग्रो बांधवांच्या मतांवर निवडून आलेले काही उमेदवार मताधिकाराच्या जोरावर लेफ्टनंट गव्हर्नर, गव्हर्नर इत्यादी पदांवर नेमलेही जात. पण राजकीय कारकीर्द संपताच बहुतेक गव्हर्नर्सला उघड्यावर यावं लागे. पोटासाठी मजुरी करावी लागे, कारण त्यांच्यासाठी दुसरं कोणतंच क्षेत्र उपलब्धच नसे. डॉक्टर वॉशिंग्टननी त्यांच्या अप फ्रॉम द स्लॅव्हरी या पुस्तकात असाच एक किस्सा सांगितला आहे. तो किस्सा म्हणजे असा. ते एकदा दक्षिणेच्या दौऱ्यावर होते. एका ठिकाणी इमारतीचं बांधकाम चालू होतं. दुसऱ्या मजल्यावर गवंडी खालच्या माणसाला विटा आणण्याची जल्दी करत होता. गव्हर्नर, ए गव्हर्नर, जल्दी कर, विटा आण भरभर. गव्हर्नर, अरे जल्दी कर ना, विटा भरभर आण. डॉक्टर वॉशिंग्टनच्या कानावर ही हाकाटी 2-4 वेळा आली. ते बुचकाळ्यात पडले. ही काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी केली. त्यांना समजलं, तो गव्हर्नर म्हणजे एक निग्रो होता. मागच्या निवडणुकीत तो निवडला गेला होता. काही दिवस त्याच्या राज्यात तो लेफ्टनंट गव्हर्नरच्या हुद्द्यावर होता. त्याची कारकीर्द संपल्यावर उपजीविकेसाठी आता तो विटा वाहत होता. केवळ
आपल्या बांधवांच्या मताधिकारावर विधिमंडळात निवडून गेलेल्यांची मुदत संपताच साऱ्यांचीच नाही तरी बहुतेक निग्रो उमेदवारांची हीच अवस्था होती. शिक्षणाच्या अभावी, प्रशासनातील अनुभवाच्या अभावी अशा निग्रो उमेदवारांच्या हातून चुका होत त्या वेगळ्याच. काही सुजाण भल्या गोऱ्यांना निग्रो समाजाची ही दुःस्थिती जाणवली. त्यांना स्वावलंबी, स्वयंप्रज्ञ बनवायचं असेल तर केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगाचं नाही. धंदे शिक्षण देणं आवश्यक आहे. श्रमप्रतिष्ठेवर भर दिला पाहिजे. योग्य संधी दिली गेली तर निग्रो मुलं शिक्षणात मागे पडणार नाहीत. त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता योग्य दिशेने वापरली जाणं आवश्यक आहे. हे सारं ध्यानी घेऊन अशा काही शिक्षण संस्था सुरू झाल्या. यादवी युद्धात काळ्या फलटणीचं नेतृत्व करणाऱ्या जे आर्मस्ट्रॉंग यांनी व्हर्जिनियात हॅम्प्टन नॉर्मल अँड इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट सुरू केलं. अनेक निग्रो मुलांनी तिचा लाभ घेतला. अनेक शिक्षक तयार झाले. दक्षिणेच्या ॲलाबामा राज्यातील टस्कगी खेड्यातून जे आर्मस्ट्रॉंग यांना पत्र आलं. यात लिहिलं होतं, आम्ही निग्रोंसाठी शाळा उघडत आहे. एक गोरा शिक्षक पाठवा. त्यावर उत्तर होतं. जे आर्मस्ट्रॉंग यांनी उत्तर दिलं, गोरा नाही पण काळा शिक्षक पाठवत आहे. त्याचं नाव बुकर टी वॉशिंग्टन. श्रोते हो, आपण आजची ही गोष्ट पूर्णपणे ऐकली. तुम्हाला ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी वाटत असेल. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. तुम्ही ही ऐकून घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये.